फ्रेंड्स, तर आजच्या या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत फ्लॅट ब्रशचा यूज कुठे करायचा आणि कशा पद्धतीने त्याचे स्ट्रोक्स घ्यायचे। म्हणजे स्टार्टिंगला जे काही तुम्ही वर्क करता तर त्याची प्रॅक्टिससाठी इथे मी स्काय ब्लू कलर घेतला आहे। तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता प्रॅक्टिससाठी। ब्लू कलर घेतला काही प्रॉब्लेम नाही। स्ट्रेट ब्रशमध्ये कलर घ्यायचा आणि तो ब्रश लॉंग साइजमध्ये असं फक्त तुम्हाला लाईनमध्ये मार्किंग करून घ्यायचे, जसं आपण ब्रशला पुढे घेतो। इथे पण सेम तेच कंटिन्यू असं तुम्हाला साधारण 3 ते 4 लाईन मध्ये करायचे। आणि ब्रश मध्ये कलर वेगळा घ्यायचा नाही, एकदा फक्त ब्रश कलर मध्ये डिप करायचा आणि तो पुढे कंटिन्यू लाईन मध्ये ओढून घ्यायचा। आता इथे तुम्ही पाहू शकता तुमची जी लाईन आहे तिची लेंथ किती येते हे आपण याच्यामध्ये ट्राय करतो। असं किमान 3 ते 4 वेळेस तुम्ही ट्राय करा। तुमची ही जी लाईन घेतोय आपण ब्रशने ती साधारण 1.5 इंचपेक्षा जास्त हवी आहे, म्हणजे तुमचा कलर तिथपर्यंत टिकून राहिला पाहिजे। असं नाही की स्टार्टिंगलाच फक्त कलर घेतला आणि तो तिथेच संपून गेला आणि पुढे वरती ज्यावेळेस तुम्ही लाईन घेताय तर ती ब्लँक येत आहे, असं करायला नकोय। आता या झाल्या सरळ लाईन। याच्यानंतर आपण सी टाइप मध्ये इथे फ्लॅट ब्रशचे स्ट्रोक घेत आहोत, जेणे की तुमच्या हाताला प्रॅक्टिस होते। आता इथे कंटिन्यू पाहू शकता जसं आपण राऊंड मध्ये पाहिलं, अगोदरच्या क्लासमध्ये राऊंड ब्रश देखील आपण पाहिला आहे, सेम तसंच आता फ्लॅट ब्रशने देखील करायचे। स्टार्टिंगला सरळ ब्रश ठेवायचा आणि ज्यावेळेस खाली ओढताय त्यावेळेला तो हलकासा क्रॉस होत आहे। इथे कंटिन्यू मध्ये पहा, एका टायमिंगलाच फक्त कलर घ्यायचा, प्रत्येक वेळेला कलर तोच अप्लाय नाही करायचा। इथे कलर फेंट झाला काही प्रॉब्लेम नाही। आता फर्स्ट लाईन कंप्लीट झाली, त्याच्यानंतर सेकंड लाईन वरती पण सेम कंटिन्यू करायचं। आता या जे तुम्ही लाईन करताय ते याच्यासाठी मेन असते ब्रशची डायरेक्शन। आता हे घेतलं आपण सी टाइप मध्ये। आता याच्यातून आपण त्याच्या ऑपोजिट घेत आहोत, म्हणजेच आपल्या लेफ्ट साइडला हाताच्या तेच आहे स्ट्रोक, पण ते डाव्या साइडला घेत आहोत। ब्रश कलर मध्ये डिप केला, त्याच्यानंतर अगोदर सरळ ब्रश पकडायचा आणि ज्यावेळेस तुम्ही खाली टर्न घेता त्यावेळेला ब्रशला हलकसं क्रॉस करायचं। याने व्यवस्थित तुमचे हे जे स्ट्रोक आहेत त्याला व्यवस्थित पॉइंट येतो, अँग्युलर मध्ये पॉइंट येतो। आणि हेच पॉइंट मेन असतात तुमच्या वर्कमध्ये। ज्यावेळेस आपण पेटल्सचं वगैरे वर्क करतो किंवा कुठलाही फ्लावर वर्क करतो, वर्कचा मीनिंग असं की पेंटिंग करत आहोत आपण फॅब्रिकमध्ये, तर त्यावेळेला तुमचे हे जर स्ट्रोक व्यवस्थित नाही आले तर त्या तुमचे जे काही वर्क असेल त्याला फिनिशिंग येत नाही। आता जे आपण वरती केलं अगोदर राईट साईडला नंतर लेफ्ट साईडला, आता हेच आता कंटिन्यू आहे पुढे। अगोदर राईट साईडला करून घ्यायचं, देन त्यानंतर लेफ्ट साईडला। राईट साईडमध्ये ब्रश घेतला, पॉइंट खालच्या साईडला क्रॉस करायचा, परत तोच ब्रश त्याच्या अपोजिट साईडला। अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची। जे रोज फ्लावर वगैरे येतं तर आपण त्यामध्ये हे पेटल्स जे असतात त्याच्यासाठी हा ब्रश यूज करतो। रोज फ्लावरसाठी, गुलाबाचं वगैरे जे काही फ्लावर असेल त्यासाठी यूज होतं। तर आता अशाच पद्धतीने तुम्हाला फ्लॅट ब्रशची वेगवेगळ्या लाईनमध्ये प्रॅक्टिस करायची आहे। आता इथे तर आपण हे कंटिन्यू घेत आहोत आणि हा जो क्लास आहे हा फक्त आणि फक्त नवीन स्टुडंटसाठी आहे, ज्याच्यामध्ये तुमची बेसिकपासून स्ट्रोकची प्रॅक्टिस घेतली जाईल। जर तुम्हाला देखील हा क्लास जॉईन करायचा असेल तर नक्कीच वर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सीट लवकरात लवकर रजिस्टर देखील करून घ्या। तर आजचा हा जो आपला डे होता याच्यामध्ये आपण फक्त फ्लॅट ब्रशचा यूज पाहिलेला आहे। तर हा फ्लॅट ब्रश तुम्हाला देखील ट्राय करून पहा आणि जर काही प्रॉब्लेम आले तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।